नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकण्यासाठी, माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी अशा कोणत्या विशेष सेवा आहेत ज्या आपण केल्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारेलच, त्यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होईल. तर बघा, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला काही अशा विशेष सेवा करायच्या आहेत. भले तुम्हाला रोज करायला जमत नाहीत ना, तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी या विशेष सेवा नक्की करा. वेळात वेळ काढून तुम्ही ह्या सेवा कराल तर नक्कीच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वादसुद्धा तुमच्या पाठीशी राहील. बघा, ज्यावेळी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो ना, आपलं गुरुबळ मजबूत असेल, त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणतं संकट येत नाही. आलं तरीसुद्धा आपल्या गुरूंचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच त्या संकटातून आपली लवकर मुक्ती होते किंवा ते संकट कुठे पळून जातं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून बघा, आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ह्या विशेष सेवा तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा, जेणेकरून आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारेल आणि गुरुबळसुद्धा तुमचं स्ट्रॉंग होईल. तर सगळ्यात पहिलं बघा, सगळ्यात महत्त्वाची सेवा कोणती, तर विष्णू सहस्त्रनाम. बघा, विष्णू सहस्त्रनाम ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. बघा, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा आपोआप प्रसन्न असते किंवा माता लक्ष्मी अखंड त्या घरामध्ये वास्तव्य करत असते. लक्षात घ्या, जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मीसुद्धा आपोआप येत असते. त्यामुळे रोज तुम्हाला पठण करायला जमत नाही तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण नक्की करा. आणि रोज तुम्ही मोबाईलला, यूट्यूबला तुम्ही स्वयंपाक करत असता किंवा कोणतंही काम करत असताना तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण करू शकता, जर तुम्हाला पठण करायला जमत नसेल रोज. पण गुरुवारच्या दिवशी तुम्ही पठण नक्की करा. खूप खूप सुंदर अनुभव येतील. भगवान विष्णूंच्या सोबतच माता लक्ष्मीची सुद्धा तुमच्यावरती कृपा राहील. त्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे सगळ्यात प्रभावी सेवा, श्रीसुक्तम. बघा, रोज तुम्हाला करायला जमत नसेल श्रीसुक्तमचं पठण तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी श्रीसुक्तम 11 वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम, 1 वेळा म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. तर एका ताईंनी मला विचारलं होतं की ताई, श्रीसुक्त म्हणजे काय? तर बघा, श्रीसुक्त म्हणजे माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे. एक प्रभावी स्तोत्र आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ज्या स्तोत्रामध्ये माता लक्ष्मीची स्तुती आहे. खूप खूप सुंदर अनुभव येतात ही सेवा केल्याने. आणि आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा दिलेली आहे. रोज ज्या घरामध्ये श्रीसुक्तमचं पठण होतं त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते, यात काही शंका नाही. मी सुद्धा रोज संध्याकाळी श्रीसुक्तमचं पठण करते. खूप सुंदर अनुभव येतात. बघा, पैसा, प्रॉपर्टी म्हणजेच सगळं काही नसतं. घरातील शांतता आणि मनाचं समाधान, घरातील म्हणजे सुख समाधान, ह्यासुद्धा गोष्टी काही मॅटर करतात. आणि ह्या सेवा ज्यावेळी आपल्या घरामध्ये होतात ना, त्यावेळी एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये तयार होते. ज्यावेळी आपण त्या स्तोत्रांचं, मंत्रांचं उच्चारण करत असतो आपल्या घरामध्ये, त्यावेळी त्या स्तोत्रांचं, मंत्रांच्या ज्या काही लहरी आहेत, तरंग आहेत, त्या घरामध्ये आपल्या उमटत असतात आणि त्या सात्विक लहरी आपल्या घरामध्ये पसरतात. त्यावेळी आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जात असते आणि सकारात्मक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये म्हणजे तयार होत असते. आणि त्यामुळे आपल्या घरात एक सुंदर वातावरण तयार होत असतं आणि मनाची शांततासुद्धा आपल्याला मिळते. खूप सुंदर समाधान वाटतं या सगळ्या सेवा केल्यानंतर. तर श्रीसुक्तम आणि विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पठण करायचं आहे. त्यानंतर बघा, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे. आता पिवळं वस्त्र गुरुवारच्या दिवशी का परिधान करायचं, तर बघा, पिवळा रंग हा आपल्या गुरूंना समर्पित आहे, दत्त महाराजांना समर्पित आहे आणि दत्त महाराजांना पिवळा रंग हा खूप आवडतो. बृहस्पती देवांना समर्पित हा पिवळा रंग आहे. त्यामुळे आपलं गुरुबळ जर स्ट्रॉंग व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पिवळा रंगाचं वस्त्र परिधान करायचं. मग तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घालू शकता, पिवळ्या रंगाचा कुर्ता, जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिवळं दान करायचं आहे. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळं दान करायचं आहे. बघा, पिवळं दान करायचं म्हणजे काय, आता तुम्ही एखाद्या गरजूला
चण्याची डाळ, मुगाची डाळ, पेढे, केळी, वडापाव अशा गोष्टी काही आहेत ज्या गरजूलाच दान करायचं. जिथे आपल्या केलेल्या दानाची किंमत नाही अशा ठिकाणी तुम्ही अजिबात दान करू नका. एखाद्याला खूप गरज आहे, एखादा व्यक्ती खूप गरीब आहे, त्या व्यक्तीला तुम्ही अशा गोष्टी दान करा जेणेकरून त्या उपयोगी येतील. तुम्ही केंद्रात मठात जाऊन पेढे, मिठाई, पिवळ्या कलरची म्हणजे पेढे किंवा मिठाई, केळी ह्या गोष्टी तुम्ही केंद्रात मठात जाऊनसुद्धा दर गुरुवारी दान करू शकता. त्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही आहे. बघा, डोक्यावरून पाणी घेतलं की आपला गुरुग्रह जो आहे तो वीक होतो असं म्हटलं जातं. आपलं गुरुबळ जे आहे ते वीक होतं असं म्हटलं जातं. म्हणून चुकूनही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही आहे किंवा तुमचे केस जे आहेत ते चुकूनही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी धुवायचे नाहीत. त्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी 14व्या आणि 18व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. श्री गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्यायाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. दोन्हीही अध्यायांचे जे महत्त्व आहे ते खूप जास्त पटीने आपल्याला जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही 14व्या आणि 18व्या अध्यायाचं पठण करा. तुमची आर्थिक स्थिती 100% सुधारेल. रोज जर तुम्हाला हे 2 अध्याय वाचायला जमले तर नक्कीच वाचा, पण नसतील जमत तर गुरुवारच्या दिवशी तरी आपल्या नित्यसेवेसोबत श्री गुरुचरित्रामधील 14वा आणि 18व्या अध्यायाचं पठण नक्की करा. खूप सुंदर अनुभव येतील. त्यानंतर बघा, नखं कापायची नाहीत. बघा, गुरुवारच्या दिवशी नखं कापल्याने आपली आर्थिक हानी होते असं म्हटलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवून तुम्हाला ही गोष्ट पाळायची आहे. गुरुवारच्या दिवशी चुकूनही तुम्हाला नखं कापायची नाही आहेत. त्याचबरोबर गाईला आपल्याला चणा डाळ खायला घालायची आहे. गुरुवारच्या दिवशी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे जर तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग व्हावं असं वाटत असेल किंवा तुमची आर्थिक प्रगती खरंच तुम्हाला चांगली व्हावी किंवा मी जे काही कष्ट करतो आहे, पैसा मिळवतो आहे, तो पैसा टिकून राहावा, लक्ष्मी घरात टिकावी, तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. रोज करायची काही गरज नाही. फक्त गुरुवारच्या दिवशी आपल्याला हे सगळे उपाय, ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. रोज केला म्हणजे विष्णू सहस्त्रनाम पठण असेल, श्रीसूक्त, ह्या सेवा रोज केला तर अतिशय उत्तम. पण गाईला चणा डाळ ही जी आहे ती गुरुवारच्या दिवशी तुम्हाला खाऊ घालायची आहे. पण खाऊ घालताना कसं घालायचं तर बघा, तुमच्या हाताने त्या गाईला तुम्हाला ते खाऊ घालायचं आहे. त्या गाईने तुमचे हात जे आहेत ते चाटले पाहिजेत. हाताचे जे तळवे आहेत ते चाटले पाहिजेत तिच्या जिभेने. अशा प्रकारे तुम्हाला ती चणा डाळ गाईला खाऊ घालायची आहे. बघा, ज्यावेळी ती गाय आपले हात चाटत असते त्यावेळी ती आपल्या आयुष्यातील, बघा असं म्हटलं जातं की आपल्या हातावरती, आपल्या हातातील रेषांवरती आपलं चांगलं वाईट दडलेलं असतं. आपल्या आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे काय नाही हे सगळं आपल्या हातावरच्या रेषांवरती असतं असं म्हटलं जातं. तर ज्यावेळी ती गाय आपले हात चाटत असते, ती चणा डाळ खाताना किंवा तो पदार्थ खाताना, तर त्यावेळी ती गाय ज्यावेळी ती गाय आपले हात चाटत असते त्यावेळी ती गाय आपल्या आयुष्यातील दुःख, दरिद्री किंवा वाईट नकारात्मकता, वाईट शक्ती किंवा जे काही आपल्या आयुष्यामध्ये वाईट आहे, वाईट संकट किंवा सगळं जे काही वाईट आहे ते ती चाटून घेत असते, पुसून घेत असते. म्हणून अशाच प्रकारे तुम्हाला गाईला चणा डाळ गुरुवारच्या दिवशी घालायची आहे. बघा, परत एकदा सांगते, ज्यावेळी ती गाय आपले हात चाटत असते त्यावेळी आपल्या आयुष्यातील दरिद्री, गरिबी, दुःख, दैन्य, नकारात्मकता, वाईट गोष्टी, वाईट शक्ती, जे काही वाईट आहे ते सगळं ती पुसून घेत असते, चाटून घेत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख आणत असते. म्हणून तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुम्हाला गाईला तुमच्या हाताने चणा डाळ खाऊ घालायची आहे. त्यानंतर बघा, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा म्हणजे यशाचे आणि मांगल्याचे प्रतीक असते. ज्यावेळी आपली आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असते त्यावेळी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. पण कोणताही उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. तर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे.
त्याचबरोबर बृहस्पती देवांचा जप तुम्हाला करायचा आहे. आता बृहस्पती देव म्हणजे कोण? बृहस्पती देवता हे आपल्या गुरूंचे गुरु आहेत आणि म्हणून आपलं गुरुबळ जर स्ट्रॉंग व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला नक्कीच बृहस्पती देवांचा सुद्धा जप करायचा आहे. ओम भ्रूम बृहस्पती नमः या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा तरी कमीत कमी करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या गुरूंचा जप जास्तीत जास्त करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जे पण तुमचे गुरु असतील त्या गुरूंचा नामजप तुम्हाला करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत. नक्की करून बघा. तुम्हाला 100% नव्हे 101% अनुभव येईल, यात काही शंका नाही. फक्त आपल्या सेवेमध्ये आपल्या सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे. नाही तर एकच गुरुवार केला आहे, पुढच्या गुरुवारी काहीच केलं नाही, तर असं नाही. कमीत कमी 5 गुरुवार तरी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. काहीतरी थोडा तरी बदल नक्कीच जाणवेल, यात काही शंका नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज जर तुम्हाला जमत नसेल तर माता लक्ष्मीचा अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे. बघा, मी सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे की मी सुद्धा दर गुरुवारी तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करते. बघा, तापवलेलं नाही, कच्चं दूध तुम्हाला, ज्यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही किंवा तापवलेलं नाही, असं कच्चं दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. तर हा सुद्धा लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. तर हे उपाय जे आहेत ते तुम्ही नक्की करून बघा. 100% नव्हे 101% अनुभव येतील, यात काही शंका नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.